खरं तर मी नागरिक या नात्यानं माझं मत मांडतो. शासकीय स्तरावरती आपण ज्या योजना घेतो, लाभ घेतो, त्याचं कराच्या स्वरूपात आपण भरणा भरणं हे अत्यंत आवश्यकता आहे. परंतु आपल्या काही अडचणीमुळं आपलं आणि आज सर्वांचे आणखीन त्या ग्रामपंचायत स्तरावरती हा विषय आला नाही, पण बाकीच्या स्तरावरती माफीचा विषय नेहमी करता पुढे येऊ पाहतोय. परंतु पूर्वीपासून ग्रामपंचायतचा विकास निधी हा यांच्या करातूनच साधा जात होता. आता वित्त आयोगाचा पैसा आल्यामुळं बाकीचा विकास होतोय, परंतु या ग्रामविकास मधून मिळालेल्या करातून आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि छोटी मोठी लहान कामे त्यातून आपण पूर्ण करतो. तेव्हा नागरिकांनी, सर्वसामान्य जनतेने कुठलाही विचार डोक्यात न येता, मला एकाने प्रश्न केला होता की याच्या पाठीमागे कुठं राजकारण निवडणुकाचं लक्ष आहे का, तर तसा विषय नाही. परिपत्रक आल्यानंतर तो आपला ऐच्छिक विषय ठेवला होता, आपल्या मनावरती त्यांनी विषय ठेवला होता. तेव्हा आम्ही सर्वांनी विचार करून की हे भरून घ्यावं, कारण खूप मोठी रक्कम आणखीन थकीत ग्रामपंचायतची आहे येणे बाकी. तेव्हा या माध्यमातून तर ग्रामपंचायत सबळ होईल. गावातले म्हणजे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांचं रेग्युलर मध्ये ते आहेतच. जे शेतकरी वर्ग आहेत, जे मोलमजुरी करून राहतात, ज्यांचा कशा कागदासाठी संबंध येत नाही, अशी मंडळी त्या थकबाकीमध्ये जातात. मी सर्व ग्रामस्थ आपलं नैतिक कर्तव्य म्हणून आपण भरणा करावा. आज सवलत आहे, सूट मिळाली, आपण नक्की ते संधी सोनं करून घ्यावं. पण नेहमी करताच प्रत्येकाचं ते एक आद्य कर्तव्य आहे. कुठलाही लाभ घेत असताना सरकार कुठलंही असो, सेवा योजना हे जर सतत जर पाहिजे असतील आपल्याला अंमलमध्ये, तर आपण आपल्याकडे एक पाऊल आपण पुढे टाकावं. महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत 31 मार्च 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या खातेदारांसाठी 50% सवलतीची योजना जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगानं आपण आपल्या ग्रामपंचायतनं 31 मार्च 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या सर्व खातेदारांना 50% सवलत देण्याचा जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता आपल्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक सगळं स्वयंप्रेरणेने येऊन आपली थकबाकी बघून आपली वसुली रक्कम थकबाकी भरत आहेत आणि या नागरिकांच्या अभियानांतर्गत चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. आणि या रकमेतून आपण गावाअंतर्गत भेडसावणाऱ्या नागरिक समस्यावर आपण चांगल्या प्रकारचे तोडगा यातून काढू शकतो. थकबाकीपैकी आतापर्यंत जी चालू योजना चालू झाल्यापासून आपल्याला आतापर्यंत 25% पर्यंत आपल्याला थकबाकी वसूल झालेली आहे. लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? लोकांचा रिस्पॉन्स चांगला दिसून येत आहे आणि आम्ही लोकांना आव्हान करत आहेत आणि गावातील नागरिक सुविधा देण्यासाठी या वसुली रकमेचा उपयोग होणार आहे. तरी नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की थकबाकी सवलतीचा लाभ घेऊन स्वयंप्रेरणेने आपली थकबाकी वसूल करून आपली बाकी नील करून घ्यावी, हे मी नागरिकांना ग्रामपंचायत आमदारच्या वतीने आवाहन करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जे पर्जन्यमान जास्त होऊन बरेचसे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी एक दिलासाच म्हणावा लागेल हे, कारण 50% जरी कर माफ झाला तर भविष्यात त्यांच्या लेकरांना शैक्षणिक ही कागदपत्र मागताना जी ग्रामपंचायतकडून कराची मागणी होते त्या बाबतीत सवलत मिळेल, त्यांचं थोडंसं ओझं कमी होईल 50% झाल्यामुळं. आणि दुसरा प्रश्न आहे की गावातील काय लोक भरत नाहीत म्हणतात ते काय चुकणारा कर नव्हे, आज ना उद्या भरावंच लागणार आहे. आणि लोकांनी खरं तर भरून सहकार्य केलं पाहिजे, त्यांचंच 50% माफ होणार आहे. नाही भरलं तर ते ज्यावेळेस ही योजना संपेल त्यावेळेस त्यांच्या खात्यावर पैसे त्यांना भविष्यात त्यांना आज ना उद्या भरावंच लागणार. जसं एखादा ग्रामपंचायतकडे तुम्ही मागणी करताय की बाबा इथं अशी व्यवस्था झाली पाहिजे, तशी व्यवस्था झाली पाहिजे, थोडं बहुत त्या कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला सहकार्य होते त्यातनं. त्यामुळे जास्तीत जास्त कर भरल्यानंतर नागरिकांनाही मोठ्या उत्साहानं मागणी करता येईल विविध योजनांची. अगर एखाद्या समस्या असतील गटरीची, लाईटची वगैरे, त्या माध्यमातून दोघांनाही चांगल्या गोष्टीसाठी म्हणून कर भरणं माझ्या दृष्टीनं आणि सर्वांच्या दृष्टीनं चांगलं आहे.
सगळ्या नागरिकांनी लवकरात लवकर कर भरून ग्रामपंचायतलाही सहकार्य करावं आणि त्यांनी योजनेचा लाभ पण घ्यावा. परत ही योजना बंद झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पाणीपट्टी, नळपट्टी, घरपट्टी कर भरावा लागणार आहे. त्यापेक्षा आहे योजना तर काय अडचण आहे. बघा, हा विषय आपल्याच्या घराची नळपट्टी किंवा घरपट्टी असते किंवा पाणीपट्टी, हे गेले कित्येक वर्षापासून बऱ्याच लोकांचे थकीत आहेत. तर ह्या लोकांना हा जो सध्याचं परिपत्रक किंवा जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगला लाभ किंवा त्यांच्या पैशाची बचत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे पहिल्यांदाच असं आमच्या बघण्यामध्ये तरी हे परिपत्रक पहिल्यांदा आलंय. आणि हे परिपत्रक सुद्धा असं आहे की ज्या त्या ग्रामपंचायतच्या म्हणजे तो निर्णय घ्यायचा आहे की 50% माफ करायची तर आहे तशीच घ्यायची. तर आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं 50% माफ करण्याचं धोरण राबवत आहोत. लोकांना आम्ही वेळोवेळी गावामध्ये दौंडीच्या स्वरूपामध्ये त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. बऱ्याच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रामुख्यानं हा विषय होणार आहे की ह्या ग्रामनिधीच्या स्वरूपात जे काही घरपट्टी किंवा नळपट्टी ग्रामपंचायतला सर्व नागरिक जमा करतायत, त्याच्यातून गावाच्या विकासासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी म्हणा, कर्मचाऱ्याचे थकीत वेतन म्हणा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, दिवाबत्ती आहे किंवा स्वच्छतेचा आहे, ह्या गोष्टीमध्ये थोडाफार पैशाचा जो तुटवडा पडतो ते सुद्धा ह्याच्यातून पडणार नाहीये. आणि शासनाचा हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरकारचे म्हणा किंवा शासनाचे आम्ही आभार मानतो. आणि लोकांनी सुद्धा या सुवर्ण संधीचा 100% लाभ घ्यावा अशी एक आमची मानसिकता आहे. तरी लोकांनी न वेळ दवडता किंवा वेळ न घालवता आपली जी काही थकबाकी आहे घराची किंवा नळपट्टी हे तात्काळ ग्रामपंचायतला भरून त्यांचं सुद्धा चांगलं होणार आहे आणि ग्रामपंचायतला सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य होणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतला आपली थकबाकी भरून सहकार्य करावे हीच आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं कर्मचारी असो, सदस्य असो, आमचे सरपंच साहेब असो, उपसरपंच असो यांच्यातर्फे आम्ही आमच्या सर्वांतर्फे विनंती करतो आम्ही ग्रामस्थांना. कारण गावातले लोक जेव्हा 6 महिन्याच्या महिन्याला भरत असतील किंवा वर्षाला क्लिअर करत असतील, प्लॉटवरले थकीत असतील आणि 50% सूट म्हणल्यावर थोडं ते कष्टकरी आहेत म्हणून त्यांना त्याची जाणीव आहे 50%ची. गावातले लोक सगळे मोठे ते पैसेवाले म्हणून ते भरत नसतील. खरं तर आता आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर गावातले एक लोकांनी भरले जवळपास नाही असं म्हणताच येणार नाही, कारण मी आता 15-20 दिवस झाला आहे तर गावातले पण भरलेले. पण तुम्हाला वाटत नाही का की बाबा आपल्यापेक्षा प्लॉटवरची संख्या जास्त? गावातले 20% असली, प्लॉटवरले 80% असली, ह्याला माझं सहमत आहे. खरं तर हातावर पोट असताना देखील ती लोक ग्रामपंचायतीबद्दल एकनिष्ठ जात होतात, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? त्यांना कारण प्रत्येक गोष्टीला नडलं जातं सर्वसामान्य माणूस. कारण जे यांच्याकडे सर्वश्रेय आहे त्याला काय गरज नाही ग्रामपंचायतची. कुठल्या कागदाची घरपोच कागदावर आलो, घरपोच फोन केलं की कागद घरापर्यंत आहे, तरी कशाला येतील नळपट्टी घरपट्टी भरायला.